कसबे सुकेने येथील महिलेने आपल्या सासरी संभाजीनगर या ठिकाणी 3ऱ्या मजल्यावर उडी मारून आत्महत्या की हत्या या खळबळजनक घटनेनं कसबे सुकेने गावात हळहळ व्यक्त होतीये। दरम्यान सबा समीर शेख 21 जुलै 2021 मध्ये या मुलीचा विवाह छत्रपती संभाजीनगर येथील राहणाऱ्या पोलीस कर्मचारी असलेल्या सलीम मुश्ताक शेख या इसमाशी झाला। 1 ते 1.5 वर्षानंतर सदर महिलेला सासरचे त्रास देत होते, परंतु माहेरच्या कुटुंबाला वाटलं की एक ना एक दिवस सर्व काही ठीक होईल। तिला एक मुलगा सुद्धा आहे, परंतु 2 ऑक्टोबर गुरुवारी 2025 ला दसऱ्याच्या दिवशी सकाळी 9 वाजता सबानं माहेरी फोन केला। फोनवर ती रडत होती। पुन्हा एकदा 11 वाजता फोन येतो सासरच्यांकडून की तुम्ही लवकर संभाजीनगरला या। माहेरची मंडळी त्या ठिकाणी गेल्यानंतर तिनं आत्महत्या केली असल्याचं समोर आलं। मात्र माहेरच्या मंडळींकडून आमच्या मुलीनं आत्महत्या केलेली नसून आमच्या मुलीची हत्या झाली असल्याचा आरोप कुटुंबियांकडून करण्यात आलाय। दरम्यान मुलीचा दफनविधीचा कार्यक्रम कसबे सुकेने मध्ये पार पडला। या प्रकरणामध्ये माहेरच्यांकडून सासरच्या मंडळींवर गंभीर आरोप असून तिची आत्महत्या नव्हे तर हत्या करण्यात आली असल्याचा संशय असून सदर प्रकरणामध्ये मुलीचे पती व दीर यांना अटक झाली आहे। मुलीला न्याय मिळण्यासाठी कुटुंबियांनी प्रशासनाला विनंती केली आहे, परंतु मुलीचा नवरा हा स्वतः पोलीस कर्मचारी असल्यानं प्रकरण दाबलं जातं की काय असा संशय माहेरच्या मंडळींकडून व्यक्त केला जातोय। तर आत्महत्येचं चुकीचं वृत्त सासरचे मंडळी पसरवत असल्याचा आरोप बाहेरच्या मंडळींकडून केला जातोय। माझ्या भाचीला खूप त्रास होता। 2 वर्षापासून तर जास्त होतं, पण आता 1-1.5 महिन्यापासून खूप त्रास होता। ती आई डिप्रेशन मध्ये होती म्हणून ती कधी सांगायची नाही। वडिलांचं दुःख होतं, भाऊचं लहान वय त्याला पण नाही सांगायची, पण आम्हाला फोन मी मावशी बोल मला सगळं सांगायची ती। 1-1.5 वर्ष पहिले मी गेली बी होती एका बाई संग, त्यांचं अफेअर होतं, तर आम्ही गेलो, समजवलं, समजूतपणा घातला तरी नाही, त्याच्यावर अजून तिला त्रास देणं जास्त चालू झालं। खूप ते आमच्या पोरीनी आत्महत्या तर केलेलीच नाहीये, तिला मारलेलं आहे। खूप त्रास सहन करत होती ती। तर आमची ही मागणी आहे की माझ्या मुलीला न्याय मिळावा। मेरी वो मांगनी कि मेरी बच्ची को इंसाफ मिले। मेरी बेटी बहुत तकलीफ में थी, 1 महीने से तो बोल रही थी मेरे से बात नहीं कर रहा। बात जोड़ भी करते थे उसके साथ। मेरी खाली इतनी है कि उसको न्याय मिले और उसकी कार्रवाई हो सब। उसको अभी तो भी इंसाफ मिले। इंसाफ मिलने के लिए उसका फोन भी मिल जाए। पुलिसों को बोलो कि उसके साथ इंसाफ करे। उसके घर के लोग बोलो सब टॉर्चर करते थे उसको, सब सास जिठानी ननन, उससे कोई बात नहीं करता था, कोई बात नहीं करता था उससे। उसकी ननद भी 6 महीने बाद 6 महीने इतच यहाँ पेच रहती थी, सताती थी। बोलना ना जो मेरी इतनी मांगनी है कि उसको सजा मिले, कड़ी से कड़ी सजा मिले और मेरी बेटी के साथ इंसाफ हो बस। प्रशासनाकडे आमची ही मागणी आहे की आमच्या मुलीला न्याय मिळावा। जर आरोपी यांचा हे आमच्या मुलीवर ते हे संशय धरत आहे का तिने आत्महत्या केली। तिने आत्महत्या हे काही केलेलीच नाहीये। 3ऱ्या मजल्यावरनं कधी तिने आत्महत्या केली असती, त्याचा हात, तिचे पाय फ्रॅक्चर, तिच्या अंगावर कुठल्या प्रकारची जखम नाहीये, ही तिने आत्महत्या केलेली नाही। हा तिचा मर्डर केलेला आहे, मारून तिला हे केलेलं आहे आत्महत्या दाखवण्यासाठी। तो पोलीस असल्यामुळे तो असं आपलं गुन्हा लपवून राहिला, पण ते नाही। आणि तिला घरातले पण सर्व त्रास द्यायचे, तिची सासू, तिची नणंद माहेरला आली का 6-6 महिने राहायची आणि इतका त्रास द्यायची। तिची जाऊबाई पण वेगळी राहायची, पण इथे येऊन तिला त्रास द्यायची। आमची मुलगी आली का आम्हाला सांगायची, पण तरी तिने सर्व अत्याचार सहन केले का नाही आज नाही काल तो सुधरून जाईल। त्याचे सुधारण्याचे काही चान्स नव्हते त्याचे, अजून जास्त आमच्या मुलीला तो त्रास द्यायचा। प्रशासनाकडे आमची ही बी मागणी आहे की त्याची नोकरी जायला पाहिजे। महिला आघाडीकडे पण आमचं हेच म्हणणं आहे की तिला न्याय मिळावा आमच्या मुलीला। रुपाली ताईने आमची मागणी मान्य करावी आणि आमच्या पोरीला न्याय मिळावा। मी राश अकिल शेख, सबा शेखचा छोटा भाऊ। 2021 साली आम्ही माझ्या बहिणीचं लग्न केलं। संभाजीनगरला समीर मुश्ताक शेख यांच्यासोबत त्यांचं लग्न झाला। अजून 1-2 वर्ष ते खूप चांगले राहिले। 1 वर्षानंतर त्यांनी माझ्या बहिणीला त्रास देणं सुरू केला। ती पुरा परिवार त्यांचं घर मिळून त्या माझ्या बहिणीला त्रास द्यायचा।
मोठा भाऊ फारुख मुस्ताक शेख, समीर मुस्ताक शेख, शाहरुख मुस्ताक शेख आणि तिची आई सलमा मुस्ताक शेख आणि तिची बहीण आशू मुस्ताक शेख आणि तिची मोठे भावाची बायको हिना शेख. हे सगळं मिळून तिला त्रास द्यायचे. हिला पैशाची मागणी करायचे, हिच्याकडून शिव्यागाळ करायचे, नीट पद्धतशीर बोलायचे नाही. अजून 1-2 महिन्यापासून हिला खूप त्रासात होती ही. आणि घटनाच्या दिवशी आम्हाला तिने सकाळी कॉल केला आणि बोलली का काकाला फोन करायला लावा. आणि 12 वाजता तो समीर मला कॉल करून सांगतो का तुमची बहीण पडली आणि तुम्ही लवकर या. तर आम्ही लगेच तिकडं पोहोचलो आणि तिकडं पोहोचल्यावर ते म्हणता की तुमची बहीण पडली आणि मेली म्हणे, जिवंत नाही राहिली. तर ते एक अपघात दाखवू राहिले, पण हे आम्हाला माहिती आहे हा अपघात नाही, ही हत्या केली आहे त्यांनी. ही आमची एक विनंती आहे का आम्हाला न्याय भेटावा. कारण की प्रत्येक बातम्या तिला आत्महत्या दाखवू राहिलं, पण ही आत्महत्या नाही आहे हे आम्हाला माहिती आहे. कारण की ती तसं नाही करणार काही. आणि यांनी हत्या करून आत्महत्या दाखवण्यासारखा ढोंग केलाय. तो एक पोलीस कर्मचारी आहे म्हणून हे पोलीस पण हे बातमी दाबू राहिले. आम्हाला तसा कॉपरेशन नाही भेटू राहिला. आम्हाला फक्त कॉपरेशन भेटावा आणि तिला न्याय भेटावा ही दरखास्त. मी इम्रान इस्माईल शेख, सबा शेखचा मामा. साहेब, आमच्या पोरीवर खूप अत्याचार झालेला आहे. आमच्या पोरीने उडी मारून आत्महत्या नाही केली, तिला वरतून 3ऱ्या मजल्यावरनं ढकलून दिलं व आम्हाला खोटे फोन करून आम्हाला सांगितलं का तुमच्या मुलीचं असं असं झालं आहे म्हणे, लवकर या. आम्ही येऊस्तर त्यांनी पहिले घाटी रुग्णालयाला ॲडमिट केलं. घाटी रुग्णालयातनं तात्काळ डिस्चार्ज घेऊन प्रायव्हेट ॲडमिट करून घाटी रुग्णालयामध्ये रिपोर्ट इथे लागलेलं आहे, नाकाला लागलेलं आहे. बस त्याच्यानंतर त्यांनी तिच्या मेडिकवर हॉस्पिटलला इथं लागलेलं दाखवत आहे. तर म्हणजे तिने आत्महत्या नाही केलेली साहेब. आणि तो स्वतः पोलीस हवालदार असल्यामुळं इतर पोलीस त्याचे साथ देऊ राहिले. आम्हाला तिथे व्यवस्थित रिस्पॉन्स नाही दिला. मंगेश जगताप नावाचे PI होते, त्यांनी बी आम्हाला आरोपीसारखी ट्रीटमेंट दिली. दुसऱ्या लोकांना आरोपींना त्यांनी चांगलं मोकळं सोडून गाडीत वगैरे फिरून दिलं. आम्हाला ते तिकडनं हाकलून द्यायचे, तुम्ही इथं थांबू नका, तुम्ही इथं थांबू नका. आम्हाला तिथं थांबून नाही दिलं, काही विचारून नाही दिलं, बोलून नाही दिलं. त्याच्यानंतर त्यांनी गुन्ह्यात वापरलेली गाडी ही सुद्धा मोकळी आहे. तिच्यानंतर त्यांची वहिनी जी आहे तिने डिस्चार्ज घेतला घाटी रुग्णालयातनं. तिने गाडीत बसून तिच्या संग अत्याचार केला. तिचं सुद्धा नाव त्यांनी घेतलं नाही साहेब. म्हणजे त्यांचे सगळे ते पोलिसांसंग मिली बघत असल्यामुळं त्यांनी आम्हाला रिस्पॉन्स नाही दिला. त्यांना वाटलं हे लांबून आलेले नाशिकवरनं, हे आज थांबतील, रडतील, गागतील, निघून जातील त्यांच्या घरी. जे आहे ते आपण सांभाळून घेऊ इथल्या इथं. आमची मागणी एवढी आहे का गरिबांवर अत्याचार झालेला आहे, असा दुसऱ्या पोरीवर अत्याचार होऊ नये याच्यासाठी त्यांनी त्यांच्यावर कडक कारवाई करावा. आमची एवढी मागणी आहे साहेब का तो स्वतः पोलीस असल्यामुळं तो त्याची केस स्वतः हे नाही करू राहिला, दाबून देऊ राहिला प्रशासनाला पोलिसांना पैसे खाऊ घालून. तर आमची एवढी मागणी आहे का त्याच्यावर कडक कारवाई व्हावा आणि त्याला नोकरीतनं बडतर्फ करावे व त्याला सजा मिळावी. मी वसीम सलीम शेख, मी सबाचा मोठा भाऊ. ज्या दिवशी ती मृत्यू झाली सकाळी तिचा आम्हाला 11 वाजता कॉल आला होता. ती रडत होती फार. तर माझ्या वडिलांनी तिच्यासोबत थोडंसं बोलले, तिला समजवलं, पण ती खूपच रडत होती. तर माझे वडील म्हटले तू थांब, आम्ही तुला घ्यायला येतो. तर इथून तिचा लहाना भाऊ, माझे चुलते, तिची आई हे सगळं तिला घ्यायसाठी निघाले. तर तिथं गेल्यानंतर त्यांना समजलं की ती डायरेक्ट मृत आहे. तर त्यांचं असं म्हणणं आहे की तिने 3ऱ्या मजल्यावरून उडी घेतली. तर तिने जर उडी घेतली असती तर तिचं काही हात पाय काही फ्रॅक्चर झालं असतं किंवा नाकातून डोक्यातून काही रक्त व्हायला असतं. आम्ही जेव्हा मृत पाहिलं तर त्याच्यात ना हातपाय काही फ्रॅक्चर होते, ना डोक्यात काही इजा होती, ना कानात नाकात इकून तिकून काहीच रक्त वाहत नव्हतं. तर आमचा असा संशय आहे की हिची हत्या केलेली आहे, एवढं आमचं म्हणणं आहे. आणि प्रशासनाला एवढीच आमची विनंती आहे की आम्हाला आमच्या परिवाराला न्याय द्या. ब्युरो रिपोर्ट, नाशिक माझा न्यूज, नाशिक.